अध्यक्ष महोदय, या ठिकाणी महावितरणच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे। अध्यक्ष महोदय, आपण त्या ठिकाणी स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवणार नाही म्हणून आपण सांगितलं। इथंच माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी प्रश्न विचारला होता आणि त्यांनी देखील मनमोकळेपणे मला उत्तर दिलं होतं की माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमचे लोक जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवतायत। आमच्या कोकणामधली बहुतांशी घरं बंद आहेत, लोक चाकरमानी म्हणून मुंबई पुण्याकडे आहेत, त्यांची घरं जबरदस्तीने उघडून त्यांच्या घरामध्ये मीटर बसवतायत। याबद्दल तुमची भूमिका काय? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की कोणाच्याही घरामध्ये आम्ही जबरदस्तीने मीटर बसवणार नाही। आज जबरदस्तीने मीटर बसवून या ठिकाणी आपण ते डिजिटल मीटर बसवलेले आहेत। कोण आहे? कोण? अदानी? काय अदानीचे दलाल आहोत आम्ही? अदानीचे मीटर सकाळ संध्याकाळ बसवायला, ते मीटर बसवल्यामुळे लाईट बिल कमी येईल सांगितलं। कितीतरी लाईट बिल त्या दिवशी सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाच्याच कोणतरी तर महिला आमदार म्हणाल्या की पूर्वी मला 22-23 हजार बिल येत होतं, आता 3-4 लाख रुपये बिल यायला लागलं, असं ते तिथं त्या ठिकाणी सांगत होत्या। आज आपण ते मीटर बसवलेत, लोकांना रिलीफ मिळायच्या ऐवजी लोकांना फार मोठा त्रास होतोय। आपण काय सांगितलं या सभागृहामध्ये 2030 साली 100% प्रत्येकाच्या घरामध्ये आम्ही सोलर लाईट त्या ठिकाणी देणार आणि 2030 ला विनामूल्य लाईट लोकांना देऊ। त्याची सुरुवात या सभागृहात आजपासून मी जाहीर करतो। अशा पद्धतीचं वक्तव्य तुमच्याकडून झालेलं आजही रेकॉर्डवर आहे। आज आपण जर बघितलं तर 2030 साली सोडा, कुठले सोलर लाईट बसतायत? तुमच्या सोलर लाईट योजनेचा तुम्ही किती मोठेपणा सांगा, तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं, तुमचं कौतुक झालं, तुमचं काय तिकडं गिनीज बुक वर्ल्ड मध्ये काहीतरी नाव गेलं, ठीक आहे, आम्हाला आनंद आहे, आमच्या राज्याचा मोठेपणा आहे। पण तुमच्या ह्या सोलर लाईटचा आणि तुमच्या या डिजिटल मीटरची योजना म्हणजे कृषी आपण योजना जी होती, विमा योजना, 1 रुपया शेतकऱ्याला द्यायला, शेतकऱ्यानं भरायचा आणि आम्ही सगळे पैसे शेतकऱ्याला विमा कंपन्यामार्फत देणार हे सांगितलं। ती योजना तुम्ही आज बंद केली। फायदा कंपन्यांचा लाखो करोडो रुपये कोटी तुम्ही केलात, शेतकऱ्यांना मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही। तसंच हे तुमच्या सोलर लाईटचं झालंय, सोलर पंपाचं झालंय। तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पैसे इतके भरून एवढे पैसे लोकांचे गोळा केलेत आणि लोकांना मात्र आता वेळेवर त्या ठिकाणी लाईट मिळत नाही। या मुंबईमध्ये मला आठवतंय, या मुंबईमध्ये एकदा कधीतरी आम्ही पलीकडच्या बाजूला होतो, एकदा मुंबईमध्ये कधीतरी लाईट गेला होता। जितेंद्रजी, तुम्हाला आठवतं काय बघा? एकदा मुंबईमध्ये लाईट गेला होता, हे सभागृह अख्खं दणाणून सोडलं होतं लोकांनी। या सभागृहामध्ये विरोधी पक्षानं त्यावेळेला पाकिस्तानशी संबंध जोडण्यापर्यंत आरोप केले होते आणि चौकशी वगैरे नेमली गेली होती। गेले 2-3 महिने मुंबईमध्ये सुद्धा सारखा लाईट जातोय, ग्रामीण भागामध्ये जातोय, पण मुंबईमध्ये सुद्धा सातत्यानं लाईट जातोय। हे तुम्हाला प्रामाणिकपणे कबूल करावं लागेल। नपेक्षा मुंबईमध्ये कधीही लाईट जात नव्हता, विद्युत प्रवाह खंडित होत नव्हता। आता सकाळ संध्याकाळ मुंबईमध्ये कधीही लाईट जातो। आता कुठे गेलं पाकिस्तान? आता कुठे गेल्या चौकशा? आता काय झालं? का जातोय लाईट? आपण अदानीला सगळ्या गोष्टी दिल्या। टाटाचं पॉवर हाऊस चालू आहे की नाही मला माहित नाही, कारण मुंबईला टाटा लाईट त्या ठिकाणी पुरवत होती आणि म्हणून तोपर्यंत सगळं व्यवस्थितपणे चाललं होतं। आता काय झालं त्याचा विचार तुम्ही सर्वांनी केला पाहिजे। राज्यामध्ये रोजगाराचा प्रश्न तसाच आहे, महिला अत्याचाराचा प्रश्न तसाच आहे, तरुणांची तर भवितव्य तुम्ही सगळे अंधारातच त्या ठिकाणी घालत। रोज तुम्ही पेपर फुटतायत, तुमचे रोज पेपर फुटतायत, रोज पेपर फुटी तुमची सुरू आहे। इकडे ढगफुटी सुरू आहे, इकडे पक्ष फुटाफुटीची सुरू आहे आणि तिकडे तुम्ही पेपर फुटायचं काम चालू आहे। राज्यामध्ये संशय निर्माण झालाय। हे पेपर नेहमी कसे फुटतात? ही पेपर तपासणारी यंत्रणा, पेपर त्या ठिकाणी काढणारी यंत्रणा आणि त्याचबरोबर आपण प्रत्येक भरती करता प्रायव्हेट एजन्सी नेमलेली आहे। ही प्रायव्हेट एजन्सी काही ठराविक लोकांना फायदे करून देण्याकरता तर हा उद्योग करत नाही ना। गोरगरिबांच्या पोरांना शेवटी न्याय मिळणार नाही, आपल्यालाच फक्त हा त्या ठिकाणी फायदा व्हावा याच्याकरता म्हणून आपण कुठे हा उल्लेख करत नाही ना। याचा विचार करा। शेतकरी आत्महत्या असतील तेच आहे त्या ठिकाणी, अघोषित लोड शेडिंग आहे तेच आहे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय। आणि म्हणून मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना इथं विनंती करतो की आपण हे स्मार्ट मीटरच्या बाबतीत काय नेमकी भूमिका घेणार आहात त्याचा सुद्धा आपण सर्वांनी उल्लेख करण्याची गरज आहे।
आमचा मुंबई गोव्याच्या रस्त्याबरोबरच या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना आता जर पाऊस आला काय करावं मोठा प्रश्न आहे. एक तर शेतकऱ्यांना दुबार पीक पेरणी आपल्या कोकणामध्ये आहेच नाही, मार्गच नाही आहे का मॅडम, अजिबात करता येत नाही. मुळामध्ये पहिली पेरणी ज्यांनी झाली, पहिला पाऊस पडला त्यांनी पेरणी झाली, त्यांनी थोडंफार त्या ठिकाणी रोप उगवलं. आम्ही त्या ठिकाणी आमचा माझ्यासारख्याचं ठीक आहे की आमच्याकडे टँकर आहे, आमच्याकडे बाजूला पाणी आहे, आमच्याकडे पंप आहेत, आम्ही पाणी आणून ते रोप तयार केलं, इथं रोप तयार केलं. आता इथलं अधिवेशन संपलं की आम्ही आमची लावणी करू. पण ज्यांना ही व्यवस्थाच नाही त्यांचं काय, कारण दुबार पेरणी कोकणात करताच येत नाही, त्यांचं काय, त्यांच्याकरता काय करणार आहे गव्हर्नमेंट. उद्या कर्जाचं रिशेड्युलिंग करेल पण कोकणातले लोक त्या ठिकाणी कर्जच घेत नाही. अध्यक्ष महोदय, कोकणातल्या यंदा फळबागा गेल्या, कोकणातल्या यंदा मच्छीमारी पूर्णपणे संपली. फळबागा मी म्हणतो म्हणून नाही तर कोकण कृषी विद्यापीठानं त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिलंय की कोकणामध्ये 90 ते 95% फळबागा ह्या पूर्णपणे नाश पावल्या. कृषी विभागानं पण तशाच प्रकारचं सर्टिफिकेट दिलंय. आणि राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सगळ्या कोकणातल्या लोकांची एक बैठक वरती आपल्याकडं इथंच घेतली. वरती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली, सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवलं आम्हाला, आम्ही गेलो, आम्ही आपापल्या परीने त्या ठिकाणी आमची भूमिका मांडली आणि मुख्यमंत्री आणि आम्ही बरेच वर्ष एकत्र काम केलेलं आहे. पण त्यांनी असं काय तिथं आशा वाढवली आमची, अशी काय आम्हाला वाटलं की आता कधी नव्हे ते कोकणाला भरभरून 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 मुख्यमंत्री आज आम्हाला देणार आणि आमच्या शेतकऱ्यांना हातभार लावणार. त्यांनी सांगितलं अधिवेशन संपण्याच्या पूर्वी या सभागृहामध्ये मी घोषणा करेन. आणि अध्यक्ष महोदय, आपल्याला आठवत असेल की सभागृह संपण्याच्या शेवटच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली. काय केली? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की ज्यांनी विमा उतरलाय त्यांना पैसे मिळतील आणि एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई मिळेल. मग ती मीटिंग लावलेली कशाला? एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जर सर्वांना भरपाई मिळणार असेल तर 35,000 कोटी रुपये तुम्ही बाकीच्यांना माफ केलेत, त्याचं कौतुकच आम्ही करतो. ते 35,000 कोटी का माफ काय केलेत? मग माझ्या कोकणाला का नाही तुम्ही काहीच द्यायला तयार का? कशा करता? आम्ही कधी कर्ज घेत नाही, आम्ही कधी कर्ज बुडवत नाही, आम्ही कधी कुठली मागणी करत नाही. आमच्या ठराविक मागण्या असतात, एक फळबागा असतात, रस्ते असतात, इमारती असतात, मत्स्य व्यवसाय असतो. आणि पहिलाच बोला आपण खाली 5-10 मिनिटं. नाही, टोटल 72 लोकांची नाव आहेत आणि भास्करराव आता जवळजवळ ऐका ना, असं नाही, 25 मिनिटे भास्कररावांचं बोलणं झालंय, त्यांनी बोलावं. टोटल ठीक आहे, 5-10 मिनिटं बोलतो आणि पाचशेंना नंबर मिळत नाही मग म्हणून ते ओरडतात. ठीक आहे अध्यक्ष महोदय, 5-10 मिनिटं बोलतो आणि थांबतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी आम्हाला पर्यटन असेल, मत्स्य व्यवसाय असेल, याच्याकरता काही मिळत नाही. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे आम्हाला जे काय हेक्टरी 22,000 रुपये द्यायचे जे काय मुख्यमंत्र्यांनी कबूल केले, शासकीय नियमानुसार एका हेक्टरमध्ये 127 कलमं लावली जातात, 125 कलमं लावली जातात, हापूस आंबे लावले जातात. प्रत्येकाच्या वाट्याला पर कलम 187 रुपये फक्त आले. किती? कोण कशाला मारायला तुमच्याकडे अर्ज करेल? कोण कशाला तुमच्याकडे मागणी करेल? त्याची फवारणी किती आहे, त्याची साफसफाई किती आहे, त्याची छाटणी किती होते, त्याचं काय काय त्या ठिकाणी बाळंपणं करावी लागतात. बाळंपण याचा अर्थ काय काय मेहनत करावी लागते, मशागत म्हणून म्हटलं मशागत करावी लागते. अध्यक्ष महोदय, हे आपल्याला माहिती आहे. वर्षाचे 12 महिने, महिन्याचे 30 दिवस, त्याला कुणी मदत केली नाही. अध्यक्ष महोदय, मच्छीमारांच्या बाबतीत सुद्धा हीच परिस्थिती आहे. फार कठीण परिस्थिती झालेली आहे. सातत्याने यंदा आधीमध्ये पाऊस पडत होता, वातावरण बदलत होतं आणि म्हणून ते सुद्धा पूर्णपणे अडचणीत आले. अध्यक्ष महोदय, इथं आपण मागच्या वेळेला कोकणाकरता एक प्रस्ताव मांडला होता, आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. कोकणातले 75 आमदार या सभागृहामध्ये आहेत. मुंबई सुद्धा कोकणामध्ये आहे, ठाणे सुद्धा कोकणामध्ये आहे, पालघर सुद्धा कोकणामध्ये आहे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्यांनी घेतला होता. हे सरकार जनतेला मूलभूत सोयी सुविधा देण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलंय, अयशस्वी ठरलंय, हा खरा आमचा प्रस्ताव आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये लाईट संदर्भामध्ये आम्ही काही उल्लेख केलेला आहे, रस्त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही काही उल्लेख केलेला आहे. त्या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये सत्ताधारी पक्षाकडूनच होत असलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराबद्दल सुद्धा आम्ही या ठिकाणी उल्लेख केलेला आहे.
मुंबई गोवा महामार्ग याच्या संदर्भामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय आम्ही या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि त्याचबरोबर TDR घोटाळा हा कोणकोणत्या शहरामध्ये कसा कसा झाला त्याचा उल्लेख आम्ही स्पष्टपणे प्रस्तावामध्ये केलेला आहे आणि सरकारकडून त्या संदर्भामध्ये कोणती कारवाई होणार, सरकार आपल्या उत्तरामध्ये या संदर्भामध्ये काय भूमिका घेणार याची आम्हाला जशी उत्सुकता आहे तशीच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र राज्याला देखील अध्यक्ष महोदय उत्सुकता आहे. अध्यक्ष महोदय, आज कुठलाही मूलभूत जर तुम्ही प्रश्न घेतला हो ते काय म्हणणार 3 कॅबिनेट मंत्री आहेत असं म्हणणार. खरं आहे ते. तर आपण जर मूलभूत कुठला जर विषय घेतला तर पाण्याचा प्रश्न घ्या. अध्यक्ष महोदय, पाण्याचा प्रश्न हे 2021च्या दरम्यान जलजीवन मिशन योजना 2021च्या दरम्यान जलजीवन मिशन योजना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काहीतरी करतो आहोत आणि पहिल्यांदाच केंद्र सरकार राज्य सरकारला ही जलजीवन मिशन योजना ही पहिल्यांदा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देते अशा पद्धतीचा आविर्भाव आणि गाजावाजा करण्यात आला. यापूर्वी केंद्र सरकारच्या अनेक योजना त्यांची आता नावं घेत नाही, पण त्यावेळेला 90% केंद्र सरकार आपला हिस्सा देत होतं आणि 10% राज्य सरकार किंवा लाभार्थी भरत होते. पण इथं तर फक्त 50%च केंद्र सरकार आपला हिस्सा देत होतं आणि गाजावाजा मात्र मोठा होता. 2024ची लोकसभेची निवडणूक झाली आणि केंद्र सरकारनं कळवून टाकलं की आता आम्ही तुम्हाला या पाणी योजनेकरता पैसेच देणार नाही. याच सभागृहामध्ये इथेच राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय उभे होते आणि त्यांना मीच प्रश्न विचारला की मुख्यमंत्री महोदय, राज्यामध्ये ज्या आता योजना सुरू आहेत त्या पूर्ण करण्याकरता आपल्याला किती रुपये खर्च येणार आहे? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्या योजना पूर्ण करण्याकरता 60,000 कोटी रुपये आपल्याला खर्च येणार आहे. नंतर एकदा सांगितलं की 40,000 कोटी रुपये खर्च येणार आहेत. या 40,000 कोटी किंवा 60,000 कोटीपैकी केंद्र सरकार किती देणार आहे? आता केंद्र सरकार देणार नाही, ते पैसे आपणच उभे करायचे आहेत अशा प्रकारचं अधिकृत उत्तर या ठिकाणी मिळालं. आज संपूर्ण राज्यामध्ये पाणी योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. पाणी योजनेकरता पैसेच नाहीत आणि पाणी योजना पूर्णपणे त्या ठिकाणी आता बंद झालेल्या आहेत. ज्या पाणी योजना ज्या झाल्या त्याला 18%, 20%, 25% वाढीव दरानं ज्यांनी कोणी मान्यता द्यायची ती दिली, त्यांनी आपलं कमिशन खाऊन ते मोकळे झाले. त्या संदर्भातलं कमिशन मात्र प्रत्येक जण घेऊन मोकळा झाला. त्याचबरोबर ज्यांची मार्केटमध्ये 1 कोटी रुपयाचं मटेरियल घेण्याची विकत घेण्याची पात्रता नाही अशा लोकांना 200 कोटी रुपयाच्या योजनांची टेंडर दिली गेली. आणि या सभागृहामध्ये यापूर्वी देखील मी पुराव्यानिशी सगळी नावानिशी त्या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत आणि त्या संदर्भामध्ये पाणी पुरवठा मंत्र्यांच्याकडे हक्कानं बैठक लावून घेतली आणि त्या सगळ्यांची नावं आणि माहिती दिली. बाकी काय होईल ते होऊ द्या, पण माझ्या जिल्ह्याचं सगळं सुरळीतपणे चालवा. स्वतः माननीय मंत्र्यांनी सांगितलं की आपण स्पेशल स्क्वॉड नेमतोय आणि स्पेशल स्क्वॉड नेमून 100% रत्नागिरी जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी योजनेमध्ये मागे राहिलाय. आपण त्याची चौकशी करू, पण ती बैठक झाली, स्क्वॉड काही गेलं नाही आणि त्याची काही चौकशी झाली नाही. तिसरी गोष्ट रस्ते आज अवस्था काय? आज कालचा पाऊस पडला, हा पाऊस जास्तीत जास्त कोकणामध्ये पडला, इतर भागामध्ये देखील पडला. पण कोकणाचं जर बोलायचं झालं तर कोकणामध्ये आमची जास्तीत जास्त मागणी असते ती बांधकाम विभागाकडे मागणी असते. यापेक्षा काही फार मोठी आमची मागणी नसते, कारण मोठ्या प्रमाणामध्ये कमीत कमी अण्णा 4,500 ते 5,000 मिलीमीटर पाऊस हा कोकणामध्ये पडतो आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याची धूप होते. आम्ही रस्ते मागितले, आपण रस्ते दिलेत नाही. आपण रस्ते दिलेत काही अंशी, ते फक्त आपल्या सत्ताधारी पक्षाच्याच फक्त सदस्यांना दिलेत, बाकीच्यांना दिलेत नाही. अरे तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही राज्याचे कस्टोडियन आहात, तुम्ही राज्यकर्ते म्हणून सगळ्यांच्याकडे समन्यायानं बघितलं पाहिजे, सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. एकाच घरामध्ये जर 4 भावंड असतील तर 2 भावंडांना तुम्ही त्या ठिकाणी बदाम, पिस्ता, खारीक खायला देणार
आणि दुसऱ्या भावाला साधं अन्न सुद्धा देणार नाही, ते कुटुंब सशक्त कसं असेल? ते कुटुंब सुदृढ कसं असेल? ते कुटुंब बलवान कसं असेल? ते कुटुंब 100% बलवान आहे अशा पद्धतीचा पोकळ दावा करता येईल, परंतु त्यामधली 2 मुलं ही नेहमीच त्या ठिकाणी अशक्त असतील आणि 2 मुलं सशक्त दिसतील. आज तशाच पद्धतीची परिस्थिती आहे, तशाच पद्धतीची परिस्थिती आहे. गेल्या 3, 4, 5 वर्षामध्ये एकही पैसा तुम्ही रस्त्याला द्यायला तयार नाही, एकही पैसा द्यायला रस्त्याला तयार नाही. मग ते जिल्हा परिषदेचे रस्ते असतील, ते ग्राम व्हीआर असतील, ते ओडीआर असतील, ते एमडीआर असतील, ते स्टेट रोड असतील, नाहीतर आणखीन कुठला मुंबई गोवा हायवे असेल. मुंबई गोवा हायवे 2011 साली सुरू झाला आणि 2011 सालापासून या सभागृहामध्ये प्रत्येक मंत्र्यानं सांगितलंय की आम्ही डिसेंबर 2012ला करू, 13ला करू, 14ला करू, 15ला करू, 16ला करू. आज 2026 आला, आज त्या रस्त्याचा पूर्ण झाल्याचा पत्ता सुद्धा नाही. तो रस्ता पूर्ण झाला नाही. काय आहे रस्ता? त्यानंतरचे नवीन रस्ते जमीन अक्वायर करून नवीन रस्ते तुम्ही तयार केलेत. कोकणातला मुंबई गोवा हायवे आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. हे माझ्या सभागृहाला कळलं पाहिजे की हा मुंबई गोवा हायवे अजिबात नवीन नाही. जो आहे त्या रस्त्याचं फक्त रुंदीकरण आहे, फक्त रुंदीकरण आहे, अजिबात नवीन नाही. नवीन काय आहे तर 3 फक्त डायव्हर्जन काढलेली आहेत. एक वडखळला, एक त्या ठिकाणी इंदापूरला, एक माणगावला आणि एक 2.2चा फक्त टनेल हा कशिडी घाटामध्ये. एवढंच फक्त त्या पुऱ्या रस्त्यामध्ये नाविन्य काय असेल ते तेवढंच फक्त आहे, नाहीतर आहे तो रस्ता पूर्णपणे रुंदीकरणाचं काम आहे. आज 2011 ते 2026 हा रस्ता पूर्ण व्हायला तयार नाही. राज्याचे मुख्यमंत्री यंदा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याचे अर्थमंत्री या नात्यानं या ठिकाणी अर्थसंकल्प सादर केला. माझ्यासारखा सामान्य माणूस, माझ्यासारखा त्या भागातला लोकप्रतिनिधी कान लावून ऐकत होता की माननीय मुख्यमंत्र्यांनी या राज्यामध्ये जवळजवळ 6 ते 7 रस्ते, ज्या रस्त्यांची मागणीच कोणाकडे नाही, शक्तीपीठासारखा रस्ता असलेला रस्ता सुद्धा आणि वेगवेगळे 6 रस्ते हे आम्ही ग्रीनफील्ड रोड करतोय, रस्ते करतोय म्हणून सांगितलं. मी वाट बघत होतो की माझ्या राज्याच्या मुख्यमंत्रींच्या तोंडून कुठेतरी माझ्या मुंबई गोवा रस्त्याचा उल्लेख होईल. कैलासवासी अंतुले साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला त्यांनी सागरी महामार्ग हातामध्ये त्या ठिकाणी घेतला होता करण्याकरता. आज 1980 ते 2026 आज या गोष्टीला 46 वर्ष झाली. 46 वर्षामध्ये कोकणातला सागरी महामार्ग पूर्ण झाला नाही. मला वाटलं होतं की माझे मुख्यमंत्री साधारणपणे त्या रस्त्याचा उल्लेख करतील. त्यानंतर या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, या एकनाथराव शिंदेनी 2026 साली मी कोकणामधला एक ग्रीनफील्ड रोड रस्ता तयार करतोय म्हणून गाजावाजा केला, घोषणा केली. 2023 साली त्याला प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळाली. पण ती प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर त्या संपूर्ण अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये त्या रस्त्याचा साधा उल्लेख सुद्धा नाही. कदाचित तो एकनाथराव शिंदेनी जाहीर केला असेल म्हणून उल्लेख झाला नसेल, पण त्याचा उल्लेख झाला नाही. त्याच्या वेदना माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीच्या मनाला 100% त्या ठिकाणी डोकल्या. माझ्या वेदना मनाला झाल्या. अध्यक्ष महोदय, आज कोकणामध्ये दुसरा कुठलाही जाण्याचा मार्ग नाही. जो मुंबई गोवा हायवे झालाय त्याचा काय परिस्थिती आहे ती जाऊन त्या ठिकाणी भोसतेच्या घाटामध्ये, खेडमध्ये बघा. कोण होते अधिकारी, कसला डीपीआर तयार केला, कसले हे इंजिनियर. सामान्यातला सामान्य माणूस आपला अनुभव ज्यावेळेला शेअर करतो, तो एखादा मुद्दा सुचवतो तर तो एखाद्या इंजिनियर पेक्षा कितीतरी व्यवस्थित असतो, व्यवहारी असतो आणि कृतीमध्ये आणण्यासारखा असतो. पण आमच्या इंजिनियरनी त्या रस्त्याचं वाटोळं लावलंय. त्या ठिकाणी भोसत्याच्या घाटामध्ये 180 मीटरमध्ये 17 स्पीड ब्रेकर आहेत, 17 स्पीड ब्रेकर आहेत आणि 11 ठिकाणी रमलर आहेत. 180 मीटरमध्ये 17 स्पीड ब्रेकर आणि त्या ठिकाणी 11 ठिकाणी रमलर आहेत. अरे हे काय रस्ता तुम्ही डिझाईन केलात, काय केलं तरी काय? माझ्यासारखा कार्यकर्ता सांगत होता की ज्ञानदीप हायस्कूल आहे, तिथून तुम्ही कट मारला, सुरुवात करा आणि अर्ध्या घाटामध्ये या संपूर्ण चढ निघून जाईल. हे मी त्यावेळेला सांगत होतो. कोणीही ऐकलेलं नाही, कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आज मनाला वाटेल तसा रस्त्याला काडीची लेवल नाही. तिथं फक्त आणि फक्त वडखळचं
त्या ठिकाणी बायपास झालाय, वडकळचं फक्त त्या ठिकाणी डायव्हर्जन झालंय. पण आज माणगावमध्ये तुम्ही रोज पेपरला, रोज टीव्हीवर बघत असाल, शनिवार रविवार आला की माणगावमध्ये 3-3, 4-4, 5-5 तास गाड्या कोकणातल्या अडकून पडतात. इथं आमच्या रायगडच्या मंत्री महोदया आहेत, दुसरे आमचे भरत शेट कुठेतरी गेले. कुठे गेले ते, म्हणजे भरत शेट गेले कुठं? हा ते ठरलेलं आहे तुमचं परिषदेत. म्हणून परवा परिषदेमध्ये एकही मंत्री नाही म्हणून सभागृह अडजण करावं लागलं, तेही आम्हाला माहिती आहे. खालच्या असू दे, माझा कोकणातला मंत्री आहे, असू दे, काय हरकत नाही. 180 मीटर अमितजी, 180 मीटर. मी सांगतोय, हे जबाबदारीनं सांगतोय. एवढं ते शार्प कॉर्नर करून ठेवलेलं आहे आणि एवढा उतार करून ठेवलेला आहे. दर महिन्याला 8 दिवसाला 15 दिवसाला तिथं एक तरी ऍक्सिडेंट असेल. उत्तराच्या भाषणामध्ये नसेल तर मी तुम्हाला तासाभरात सगळं शोधून देतो. गेल्या 10 वर्षामध्ये त्या एका स्पॉटला किमान 100 ते 200 ऍक्सिडेंट झाले. किमान 100 ते 200. एक अख्खीच्या अख्खी गाडी खाली गेली, 9 माणसं त्या ठिकाणी मेली. परवांच्या दिवशी एक गाडी अख्खीच्या अख्खी खाली गेली, 5 माणसं त्याच कॉर्नरला मेली. 180 मीटर मध्ये 17 स्पीड ब्रेकर आणि 11 रमलर. तुम्ही माहिती घ्यायला सगळा बांधकाम मंत्र्यांना, तुमच्या खात्याला कोणाला तरी विचारा. मी सांगतोय खरं आहे का खोटं आहे ते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हा रस्ता अजून व्हायला तयार नाही. तो परशुराम घाट काल तुम्ही बघितलं, गॅबियन बंधारा बांधला. काय हे आमचे इंजिनियर आहेत तरी काय, यांच्यावर कोणाचा कंट्रोल आहे की नाही? तो गॅबियन बांधारा बांधला, त्याच्या गावाच्या खाली एक पेडगाव होतंय. सातत्यानं तिथे ती दरड कोसळते. एक ना एक दिवस त्या गावाचा माळीण होऊ नये एवढीच माझी ईश्वरला प्रार्थना आहे. कारण अख्खा डोंगर कापून 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 तो डोंगर रोज खाली कोसळतोय आणि खाली गावातली माणसं, 2 गावातली माणसं जीव मुठीत ठेवून उभे आहेत. मला आठवतंय, मी ज्या वेळेला सह्याद्रीला माननीय गडकरी साहेबांनी बैठक घेतली, त्यावेळेला त्यांना मी सांगितलं होतं की हा डोंगर तुम्ही कापण्याच्या भानगडीत पडू नका. कारण कोकणाची डोंगराची रचना अशी असते की खाली कातळ असतो आणि त्याच्यावरती माती असते. ज्या वेळेला पाऊस भरपूर पडतो आणि पुन्हा ऊन पडलं तर जमिनीला भेगा पडतात, त्याच्यामध्ये पाणी आतमध्ये जिरतं आणि पाऊस पुन्हा सुरू झाला की वरची माती सरकते, त्याला डोंगर सरकला म्हणून म्हणतात. आणि बाकीचा कातळ तसाच खाली असतो. म्हणून खेडला ज्या ठिकाणी चिपळूण आणि खेडची हद्द सुरू होते तिथून तुम्ही ब्रिज टाकायला सुरुवात करा. तिथून ब्रिज टाका. तिथून ब्रिज तुम्ही सरळ कापसाळ गावामध्ये उतरा. आणि आता काय उंच ब्रिज बांधणं हे काय नवीन कौशल्य काय राहिलेलं नाही. कितीतरी टेक्निक आता आपल्याकडे अवेलेबल आहे. गडकरी साहेबांनी ते सगळ्यांच्या देखत मान्य केलं. पण आमच्यातलेच काही विद्वान लोक होते, त्यावेळेला मी एकमेव राष्ट्रवादीचा आमदार असल्यामुळं त्या जिल्ह्यातला हा काहीतरी सांगतोय, ह्याचं काय ऐकताय म्हणून कोणी ऐकलं नाही. आणि आज सुद्धा तो घाट रोज जातोय. काल मी त्याचा फोटो बघितला, गंमत बघितली. बांधारावरती हिरवळ साहेब आणि बांधाऱ्याच्या खालून पाणी, इतकं पाणी धो 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 जातंय. करोड रुपये तुम्ही खर्च करताय पण तो रस्ता काही व्यवस्थित व्हायला तयार नाही. आणि म्हणून तो रस्ता कधी करणार तुम्ही? या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतनं आम्हाला 1 किलोमीटर पण पैसा द्यायला तयार नाही. तुम्ही बजेटमध्ये आम्हाला पीडब्ल्यूडी कडून 1ही रुपया द्यायला तयार नाही. आज इथं रवींद्र चव्हाण हजर नाही आहेत. हे रवींद्र चव्हाण मंत्री झाले. स्वतः मंत्री झाल्यानंतर याच सभागृहामध्ये मी त्यांना सांगितलं की तुम्ही या, राजकीय मतभेद काही असतील, मी ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाचे सरकार पाडून तुम्ही पक्षाचे मंत्री झालात, हरकत नाही. माझ्या कोकणातला बरेच वर्षानंतर बांधकाम मंत्री झालाय आणि बांधकाम मंत्री झाल्यामुळं कोकणाच्या अपेक्षा वाढल्या आहेत, आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कोकणाकरता काहीतरी करा. मी स्वतः सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप सहन करून माझ्या लोकांचा रोज घेऊन मंत्री माझ्याकडे लवकर येतोय म्हणून त्यांच्या स्वागताला परशुरामच्या घाटामध्ये मी उभा राहिलो. माझे सहकारी शेखर निकम सुद्धा तिथं होते. मी स्वतः उभा राहिलो. मी त्यांच्या गाडीमध्ये बसलो. माझ्यावर टीका झाली, आरोप झाले, पण माझा हेतू स्वच्छ होता. भल्या माणसानं 2.5 वर्षाच्या या कालावधीमध्ये 1 किलोमीटर सुद्धा रस्त्या डांबरीकरणाला पैसे दिलेले नाही. 1 किलोमीटर सुद्धा डांबरीकरणाकरता पैसे दिलेले नाही. आज कोकणातल्या रस्त्यांची एवढी वाईट अवस्था आहे, इतकी वाईट परिस्थिती आहे. आणि म्हणून आता तर अधिक वाईट होईल. आणि म्हणून सरकारला माझी विनंती आहे की माझ्यासारखा माणूस संपूर्ण कोकणामध्ये एकमेव विरोधी पक्षाचा आमदार निवडून आलाय. आज सर्व कोकण तुमच्या पाठीशी उभा आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा तुमच्या पक्षाचे लोक नसतील का?
तुमच्या विचारांचे लोक नसतील का? तुमच्या आघाडीचे कार्यकर्ते माझ्या मतदारसंघामध्ये नसतील का? पण मी विरोधी पक्षाचा आहे म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये एकही पैसा द्यायचा नाही, हरकत नाही, जरूर देऊ नका, काही माझ्या मतदारसंघात देऊ नका. शेवटी नियती प्रत्येक गोष्टीचा विचार करेल. पण एका गोष्टीचं भान ठेवा, आयुष्यभर काँग्रेसचं सरकार या राज्यामध्ये आणि या देशामध्ये आहे. काँग्रेसची राजकीय सभ्यता ही विसरू नका, ही विसरू नका. आम्ही निवडून आलो, काँग्रेसवाल्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा आम्ही याच्यापेक्षा डरकाळ्या फोडत होतो, काँग्रेसवर टीका करत होतो, आरोप करत होतो, झोड उठवत होतो. आमचं त्यावेळेला वय ते भय तारुण्यामध्ये बहरामध्ये मी असताना कशाचीही मी पर्वा करत नव्हतो. पण काँग्रेसच्याकडे गेल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते बसायचे, ते मंत्र्यांना सांगायचे की ह्याचं काम करू नका, हा आपल्या पक्षावर टोकाचं तोंड सुख घेतो, हा आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूप मोठा छळतो. मी कोणालाच छळत नाही पण छळतो असं धरा. काँग्रेसवाल्यांचं उत्तर ऐकून ठेवा. काँग्रेसचे मंत्री म्हणायचे आपण लोकशाही मानतो आणि यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे, यांनी काम आणलंय ते लोकांचं आणलंय, यांनी व्यक्तिगत काम आणलेलं नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये आपण जे काम करतो निवडून आलेल्या माणसाचं, ते लोकांचं काम करतो, त्याचं काम करायलाच हवं. ही काँग्रेसच्याकडची सभ्यता होती, आपल्या महाराष्ट्राची सभ्यता आहे, ही महाराष्ट्राची सभ्यता आहे. मी सांगितलं होतं याच्यापूर्वी पण कधीतरी एकदाच फक्त मी बोललो होतो. माझ्या 35 वर्षाच्या दीर्घकालीन या राजकीय प्रवासामध्ये संपूर्ण सगळ्या खात्यां मिळून 15 पत्र सुद्धा बदलीची कोणाची नसतील, 5 सुद्धा नसतील. पण जबाबदारीने बोलताना मी 15 बोलेन. जर कोणाकडे गेलो तर विकास कामांकरताच फक्त मी जायचो, यापेक्षा मी कोणाकडे जात नव्हतो. आणि म्हणून तुम्ही सुद्धा हा विचार करा की तुम्हाला सर्वांना न्याय द्यायचा आहे की केवळ सत्ता ही आपलीच आहे आणि आपल्या करताच राबवायची आहे काय?